इस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बटाटा मसाला पुरी। त्यासाठी साहित्य आहे, मी तो उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, गव्हाचं पीठ, गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट, ओवा, हिंग आणि धनेपूड। प्रथम आपण उकडलेले बटाटे किसून घेणार आहोत। आलू मसाला पुरीसाठी आपण बटाटा किसून घेतलेला आहे। आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून गव्हाचं पीठ आपण चपातीला कसं मळतो तशा टाईपमध्ये मळून घ्यायचं आहे। पण मळताना पुरीसाठी आपण घट्ट पीठ मळायचं आहे। सगळं हे मिश्रण पहिला मिक्स करून घ्यायचं आहे, मगच पाणी ओतायचं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडंसं आपण तेल घालून थोडंसंच घ्यायचं आहे आणि मळून घेणार आहोत घट्ट। दहा मिनिटांनंतर आपण हे गोळे करून घेऊया। तुमच्या साईजने तुम्ही थोडं हाताला तेल लावून प्रत्येक आपापल्या साईजनुसार करू शकता। असे गोळे मला करणार तुला नको रे बाळा, मी करते, तू खाऊन घे। आता पीठ न लावता थोडं तेल लावून आता हे आपण लाटून घ्यायचं आहे। एकदम पातळ नाही करायचं, जरा जाडसर लाटून घ्यायचं। पीठ लावल्यानं तेल खराब होतं, त्यामुळे आई हो ये तुम्हारे ये खाना बना देंगे। अशा प्रकारे सगळ्या अभी ये सारे आलू के बाद करना है, ठीक है? अशा प्रकारे हे आपण सगळ्या पुऱ्या आता लाटून घेत आहोत। हो गया। अभी ये सारे आलू तेल आपलं चांगल्या प्रकारे आता तापलेलं आहे। ही आपली आलू किंवा बटाटा मसाला पुरी तयार झालेली आहे। बघू शकता किती छान प्रकारे फुललेली आहेत पुऱ्या। आलू ये तुम्हारी और ये तुम्हारी प्रकारे ही आपली बटाटा मसाला पुरी तयार झालेली आहे। याला तुम्ही आलू मसाला पुरी म्हणतात किंवा बटाटा मसाला पुरी।